नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. मामांच्या कृपेमुळे शिवाप्पाला जीवदान मिळाले. भाग 2. एवढ्यात बाळूमामांनी शिवाप्पाला बोलावले आणि ते त्याला म्हणाले, "अरे सोलापुऱ्या, तुझ्या ओटीत मी नारळ, सुपारी, खारीक आणि भंडारा घालतो. तेवढं सांभाळून घे. यातील एखादी जिन्नस जरी खाली पडली तरी केस माझ्या हातातून गेली म्हणून समज." मामांकडून आशीर्वाद रूपी नारळ, खारीक, भंडारा वगैरे मिळणार म्हणून शिवाप्पाला फार आनंद झाला होता. परंतु मामाने दिलेल्या इशाऱ्यामुळे आपले काय होईल याची चिंताही त्याला वाटत होती. येथे जर काही चुकी घडली तर आपल्या प्राणावरच बेतणार आहे हेही तो समजून चुकला होता. वाघालाही न भिणारा शिवाप्पा खरोखरच शूरवीर होता. परंतु या प्रसंगी भीतीने त्याची गाळण उडाली होती. प्रथम त्यांनी मामांच्या पायावर मस्तक ठेवले आणि नंतरच आपल्या सदरीची ओटी त्यांच्या पुढे केली. यावेळी मात्र त्याचे हात थरथरत होते आणि त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. मामाने टाकलेली ती जिन्नस घेत असताना त्यातील एक खारीक वर उडाली, परंतु सुदैवाने ती खारीक शिवाप्पाच्या सदरेतच पडली. त्याच क्षणी आकाशाकडे पाहत मामा म्हणाले, "वाचला सरस सोलापुऱ्या." असं म्हणताच एवढा वेळ टांगतीला लागलेला शिवाप्पाचा जीव अखेर भांड्यात पडला. अशा प्रकारे मामाने दिलेल्या प्रसादाचा शिवाप्पाने स्वीकार केला. यानंतर मामांची परवानगी घेऊन शिवाप्पांनी दानाप्पा भडगावला परतले. दिवसामागून दिवस जात होते. शत्रूचा शिवाप्पाला ठार मारण्याचा कट पूर्णपणे शिजला होता. तथापि या मामांची करणीच काही वेगळी होती. त्यामुळे आयत्या वेळी शिवाप्पाच्या विरुद्ध कट करणारी मंडळी आणि सुपारी घेणारी मंडळी यांच्यामध्ये वाद सुरू झाला. मारेकरी गुंड सुपारीची ठरलेली रक्कम आगाऊ मागू लागले आणि यावर सुपारी देणारी म्हणू लागली, "काम पूर्ण झाल्यावरच आम्ही कराराप्रमाणे रक्कम देणार." हा वाद अगदी व्यापकाला गेला आणि तो कट अगदीच रेंगाळला. परिणामी शिवाप्पाला ठार मारण्याचा कटच रद्द झाला. हे कुठून तरी खात्रीशीरपणे शिवाप्पाला समजले. त्यामुळे तो अगदी निश्चिंत झाला. त्यांच्या कृपेमुळे आपले प्राण वाचल्याचे शिवाप्पाला जाणवले होते आणि त्या घटनेपासूनच तो मामांचा एकनिष्ठ भक्त झाला होता. यानंतर अधूनमधून तो मामांच्या तळावर सेवा करताही येऊ लागला होता. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. अशाच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय बाळूमामा.